जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुरुमंत्र इन्स्टिट्यूट भोकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जवळपास 10 व्हिडिओ घेतलेले आहेत आपल्या लॉग टेबल सिरीजमध्ये. आज मी शेवटचा पार्ट करतोय आणि याच्यातला फक्त एका फॉर्म्युल्याचा पार्ट राहिलेला आहे. आपण आज ते कव्हर करून घेऊया. तर एक एक्झाम्पल आहे लॉग टेबलचं. मला वाटते आपण काय फॉर्म्युले ए इंटू बी, ए बाय बी आणि ए टू द पॉवर एम याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत. लॉगमध्ये जर दोन नंबरचा जर गुणाकार असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तर लॉगमध्ये त्याचं मित्रांनो ॲडिशन होते. लॉग ए प्लस लॉग ऑफ बी होईल. करेक्ट. जर ए बाय बी असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचं होईल लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. बाळांनो, ए टू द पॉवर यम असेल तर आपण शिकलो यम इंटू लॉग ऑफ ए. आता मला एक एक्झाम्पल घ्यायचं मित्रांनो तुमच्यासाठी, की जे तिन्ही जे ऑपरेशन्स आहेत ते एका एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळून जायला पाहिजे. जर तिन्ही एक्झाम्पल्स हे तिन्ही टाईपचे न्यूमेरिकल्स वन सेट ऑफ एक्झाम्पल न्यूमेरिकलमध्ये जर आले तर आपल्याला ते कसे सोडवता येईल. इंडिव्हिज्युअली वेगळे वेगळे आले असे तर प्रॉब्लेम येणार नाहीत मित्रांनो. आपल्याला फिजिक्समध्ये काय येईल, या सगळ्याचं कॉम्बिनेशन येईल बाळांनो. मग एकाच टाईमला आपल्याला हे सगळे फॉर्म्युले तिथं अप्लाय करायचे. कसं, तर एक्झाम्पल बघा. एक नंबर आहे 50.23 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 0.012 इंटू 10 टू द पॉवर -4 डिवाइड बाय 4.86 इंटू 10 टू द पॉवर -4 -14 घ्या इंटू 0.145 इंटू 10 टू द पॉवर 6. आता हे मी रँडमली सिलेक्ट केलं आहे आताचं. बघू कसं सोडवता येईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं काय केलं बाळांनो, 50.23 इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 0.012 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि डिनॉमिनेटरला एवढ्या गोष्टी आहेत. तर इथं काय काय व्हायलं आहे बघा. नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आहे, फॉर्म्युला नंबर 1. नंबरचं डिव्हिजन आहे, फॉर्म्युला नंबर 2. इंडेक्स आहे, इंडेक्स पॉवर 10 टू द पॉवर 10 टू द पॉवर -4 एवढ्या सगळ्या कॉम्बिनेशन्स आहेत नंबरचे. आता हे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन वाटेल. आता इथं तुमचं कॅल्क्युलेटर फेल झालं का रे? झालं की झालं नाही? जर तुम्हाला वाटत असेल कॅल्क्युलेटरनं करता येईल तर करा, चांगली गोष्ट आहे. पण एक्झाममध्ये अलाउड नाही आहे बाळांनो. मग हो, लॉग अँटी लॉग शिकावं लागते. कोणाला सांगशाल? जर तुम्हाला खरंच शिकायचं आहे तर प्रॅक्टिस करा. आता पहिलं काम, पहिली स्टेप. माझा सल्ला असा आहे बाळांनो, जेव्हा केव्हा अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स येतील तर सगळे पॉवर्स एका साईडला घेऊन जावावे लागतील. हे सगळे पॉवर्स शेवटी घेऊन जा, आणि जेवढ्या नंबरचं ऑपरेशन आहे, मल्टिप्लिकेशन वगैरे, इंटिग्रल पार्ट, डेसिमल पार्ट, त्यांना एकीकडं करा. आता मी तर काय करायला पाहिजे, मी सगळे नंबर्स एकीकडं करतो. 50.23 इंटू 0.012 इंटू, आता बघा या दोन नंबर्सला मी इकडं आणलो, बरोबर, इंटू 10 टू द पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर -4 डिवाइड बाय 4.86 इंटू 0.145 इंटू 10 टू द पॉवर -14 इंटू 10 टू द पॉवर 6. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी करता येईल. पहिल्या स्टेपमध्ये आपण हमेशा काय करणार बाळांनो, सगळे पॉवर्स
शेवटी घेऊन जाणार ऑपरेशन्सच्या, या सगळ्या नंबरच्या शेवटी गेलो. सगळ्यात पहिले आपल्याला खेळायचं बाळांनो, या सगळ्या पॉवर्स बरोबरच खेळायचं, ऑपरेशन होऊन जाईल. या गोष्टी समजून घ्या. आणि मी हे इंडायसेस नावाच्या पार्टमध्ये याच्याशी रिलेटेड मी प्रॉब्लेम 8-9 फॉर्म्युलीज दिलेले आहेत. तर तेवढे फॉर्म्युला जर तुम्ही कवर केल्या आणि या पॉवर बरोबर जर तुम्ही खेळू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. साधी गोष्ट आहे, याच्यात काही मोठं लॉजिक लागत नाही, प्रॅक्टिसच करावी लागते. जर या पॉवर बरोबर खेळायला शिकल्या, इवन हे तोंडी होते बरं का, याला काही लिहायची आवश्यकता पडणार, तोंडी ऑपरेशन होऊन जाते. 8वीला शिकलेला पॉईंट आहे तुमचा हा. इंडायसेस नावाचा चॅप्टर होता. आता काय करायचं आहे, माझं याचं ॲडिशन, खालचं वरी वरचं खाली, शिफ्टिंग ऑफ पॉवर टू द न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटर, या गोष्टी याव्या लागतात. मी याला ॲज इट इज ठेवलं या पार्टला. पहिले याचा हिसाब करून घेऊ, आपल्या स्टाईलमध्ये करू, आपण भोकरची लोक. 50.23 इंटू 0.012 डिवाइड बाय 4.86 इंटू 0.145. याला काही छेडल्या का आपण? बिलकुल नाही, आपण बी छेडायचं नाही. स्टेप वाढू द्या, कागद जाईल एक्स्ट्रा. इकडं पहा काय करायचं. 2 गोष्टी आहेत, तुम्ही डायरेक्ट काटू शकता, काटा. नाही काटू शकत तर याला वरी घेऊन जा पहिले. तुमच्या सोयीसाठी याला पहिले मी वरी घेऊन जातो, नाहीतर मी डायरेक्टच याचा हिसाब करू शकतो, पण तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मी सगळ्या खालच्या पॉवर्सला वरी घेऊन जातो. 10 to the power 5 ॲज इट इज, 10 to the power -4 ॲज इट इज. खालचं -14 वर गेलं तर काय होईल? +14. खालचं 6 वरी गेल्यावर काय होईल? -6. जे मायनस होतं निगेटिव्ह होतं ते वर गेल्यावर पॉझिटिव्ह, जे पॉझिटिव्ह होतं ते वर गेल्यावर निगेटिव्ह. आता बघा, हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. 14 आणि 5 19. इंग्लिश मिडियमचे असतील तर 10 to the power 5 इंटू 10 to the power 14 10 to the power 19. काय फॉर्म्युला होता हो? a to the power m इंटू a to the power n. जर बेस सेम आहे, वरचा पॉवर वेगळा आहे, तर a to the power m प्लस n होते. आता हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरायचा. पहिले काय वापरले आपण? 1/a to the power m असेल तर डिनॉमिनेटर वर गेल्यावर काय होते? a to the power -m. आणि -m असेल तर वर गेल्यावर काय होते बाळांनो? प्लस होते. आता या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण बाकी स्टेप ॲज इट इज राहील. 50.23 इंटू 0.012 डिवाइड बाय 4.86 इंटू 0.145. 34 स्टेप आहे, परंतु मी इथल्या पार्टला अजून हात लावलेला नाही आणि तुम्ही ती घाई करू नका, असा माझा सल्ला आहे. 14 आणि 5 19, 6 आणि 4 10. 19 मधून 10 गेले, उरले 9. कोणते 9 उरले? तर पॉझिटिव्ह 9 उरले. आता हे कसं सांगत बसू? 5 + 14 10 to the power 19 इंटू -4 -6 10 to the power -10. या 19 मधून 10 गेले, उरले 9. एवढी गोष्ट कळाली तर मला काही बोर्ड खराब करायचा नाही. 10 to the power 9 उरतात. आता पहा, वर काय हो? a इंटू बी. खाली काय हो? a इंटू बी. आणि या दोघाच काय? a/b. जर असा फॉर्म्युला असेल सिस्टीम ABCD, ए आणि बी मध्ये काय? गुणाकार. सी पार्ट आणि डी पार्टमध्ये काय? गुणाकार. गुणाकार असेल तर लॉगचं काय होईल? ॲडिशन. गुणाकार असेल तर लॉगचं काय होईल? ॲडिशन. आणि दोघात काय? सबट्रॅक्शन. या AB आणि CD फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो मी. a इंटू बी डिवाइड बाय c इंटू डी. काय होईल याचं? लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. बघा नीट, इकडं काय होईल? लॉग ऑफ c प्लस लॉग ऑफ d
या दोघात काय होतं, ए इंटू बीच्या बाहेर डिवाइड होतं, मग इथं काय होईल ऑपरेशन निगेटिव्ह. तर या फॉर्मॅटमध्ये या नंबरला बसवल्या, या फॉर्मॅटमध्ये इथल्या ऑपरेशनला बसवल्या तर तुमचं काम होऊन जाईल. याचं काय करायचं, इथं दोन ऑप्शन आहेत. इथे एक डायलॉग आहे आपला, पॉवर बिकम्स कॅरेक्टर आणि कॅरेक्टर बिकम्स पॉवर. पॉवर बिकम्स कॅरेक्टर, पॉवर हाच कॅरेक्टर असतो, पॉवर हाच कॅरेक्टर असतो. अँड कॅरेक्टर बिकम्स पॉवर. हे एक गोष्ट कोणत्या तरी पिक्चरचा छोटा मोठा डायलॉग असल्यासारखं पाठ करून घ्या. जे पॉवर असतो ना बाळांनो, हे पॉवर हाच कॅरेक्टर असतो. आणि जेव्हा अँटीलॉगचं ऑपरेशन काढले, आता आपण 3-4 एक्झाम्पल पाहिलो, जेव्हा अँटीलॉग आपण काढल्या तर हाच कॅरेक्टर पॉवर बनतो. हे आपण पाहिलेलं आहे. जर माझे पहिलेचे पार्ट प्रिव्हियस पार्ट्स पाहिले तर हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता याला कसं सोडवायचं, तर आता एक सिस्टीम आहे. हा पार्टला याला असंच ठेवा, जेव्हा तुमचं सगळं एवढ्या पार्टचं ऑपरेशन होऊन जाईल त्याच्यानंतर याला अँटीलॉग काढल्यानंतर याला ॲड करा. हा माझा सल्ला आहे. जर तुम्ही इथं विसरून गेल्या याला लावायला जोडायला, तर मग यालाच तुम्ही कॅरेक्टरमध्ये घेऊन ऑपरेशन करू शकता. आपण एक काम करू, याला आपण शेवटी अटॅच करू. आणि आता जरी केलं तर काही फरक पडत नाही, पण याला तुम्ही शेवटी ठेवा. एवढ्या पार्टला पेंडिंग ठेवा, पेंडिंग. याचं ऑपरेशन करायची, लॉग पाहायची काही आवश्यकता नाही. याचं काय करू आता आपण, लॉग ऑफ ए. ए काय 50.23 प्लस लॉग ऑफ 0.012. याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्या, का तर या दोघाचा इथं ॲडिशन होणार आहे. मायनस अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट, लॉग ऑफ 4.86 मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन होईल, प्लस लॉग ऑफ 0.145. 0.145. आता मला असं म्हणायचं बाळांनो, एवढा पार्ट तुम्ही काढायला मी शिकवलं, एवढ्या स्टेपमध्ये आले आपण. इथं पहा प्रॉब्लेम किती कॉम्प्लिकेटेड दिसत होता आणि इथं पहा प्रॉब्लेम किती छोटा आणि व्यवस्थित दिसतोय. ठीक आहे. आता हे ऑपरेशन आपल्याला करायचे. तुम्हाला 50.23चा लॉग पाहायचा आहे, 0.012चा लॉग पाहायचा आहे, या दोघांचं ॲडिशन करायचं आहे, 4.86चा लॉग काढायचा आहे, 0.145चा लॉग काढायचा आहे, या दोघांचं ॲडिशन करायचं आहे, याच्या ॲडिशनमधून याच्या ॲडिशनला सबट्रॅक्ट करायचं आहे आणि जे नंबर येईल त्याचा आपल्याला पाहायचा आहे अँटीलॉग. अँटीलॉग काढल्यानंतर जेवढा आन्सर येईल त्याच्यामध्ये हे 10⁹ हा पॉवर ॲडजस्ट करायचा. आता इथं जागा भरलेली आहे बाळांनो. डस्टर द्या रे कोणीतरी, आहे का कोणी? तर आता हे वरचा पार्ट मोडतो आणि आपण याचा लॉग काढून घेऊ. आता नीट बघा, या नंबरचा लॉग काढायचा आहे. इंटिग्रल पार्ट काय बाळांनो 50 आहे. तर इंटिग्रल पार्टमध्ये किती डिजिट आहेत 2. लॉगची लिमिट काय आहे 4 डिजिटचा आपण लॉग पाहू शकतो. तर या नंबरचा कॅरेक्टर किती, या नंबरचा कॅरेक्टर आहे 1 पॉईंट. कॅरेक्टर एकदा काढल्या की डेसिमल पॉईंट बघायची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता आपल्याला लॉग पाहायचा आहे 50चा 2 मध्ये आणि मीन डिफरन्समध्ये पाहायचं आहे 3. काढतो. याचा लॉग, याचं कॅरेक्टर किती हो या नंबरचं 0.012.
पहा इंटिग्रल मल्टिपलमध्ये काय आहे का, इंटिग्रल पार्ट ठेंगा आहे, मग हो पूर्ण फ्रॅक्शन आहे. तर इथं गोष्ट अशी आहे, जर डेसिमल पॉईंटच्या राईटकडे 0 आहेत तर आपल्याला पहिल्या डिजिट नंतर याचा जर युनिटरी करायचा असेल आपल्याला युनिटरी नंबर, तर आपल्याला डेसिमल पॉईंट या ठिकाणी द्यावं लागत होतं. खरं आहे का? डेसिमल पॉईंट किती डिजिट शिफ्ट होतो, 2 डिजिट होतो. कुठं शिफ्ट व्हायला आहे, राईट साईडला शिफ्ट व्हायला आहे. जर डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट व्हायला आहे तर किती डिजिट शिफ्ट केल्यानंतर युनिटरी नंबर बनतो ते आपला काय राहते, कॅरेक्टर राहते. तर इथं किती डिजिट, 2 डिजिट, मग कॅरेक्टर किती, 2. आता नीट बघा हे 2 कोणते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर कॅरेक्टर निगेटिव्ह नसते. पण कॅरेक्टर निगेटिव्ह नसते तर याला काय दाखवावं लागते आपल्याला, बार. -2 ऑपरेशन ॲडिशन होणार आहे पण कॅरेक्टरवर काय येईल बाळांनो, बार. बार 2 याला वाचायचं कसं, बार 2. बार 2 म्हणजे काय, कॅरेक्टर निगेटिव्ह आहे. व्हॅल्यू ही नंबरची व्हॅल्यू या नंबरची व्हॅल्यू 0पेक्षा छोटी आहे. बार 2 तुम्हाला एवढंच सांगते. आता तुम्हाला लॉग कशाचा बघायचा आहे, 12चा बघायचा. आता डेसिमल पॉईंट कुठं आहे आणि किती 0 आहेत आपल्याला देणं घेणं नाही. एवढ्या पार्टमध्ये आपल्याला एवढंच पार्ट करायचं. इकडं काय करायचं बाळांनो, इंटिग्रल मल्टिपलमध्ये किती आहेत, 4 आहे. किती डिजिट, एकच डिजिट. याच्यातून 1 मायनस करा, कॅरेक्टर किती येईल, 0 पॉईंट. मग काय करायचं तुम्हाला, 48चा लॉग बघायचा आहे 6मध्ये, प्लसला प्लस. अगेन तुमच्याकडे कोणता नंबर आहे, लेस दॅन 1. काय होईल, युनिटरी करायला 1 डिजिट जावं लागेल म्हणजे बार 1. बघा एका सिस्टमॅटिक ॲप्रोचनं आपण चाललेलो आहोत. सगळ्यात पहिली स्टेप आपली गोष्ट होती, ऑपरेशन करताना आपल्याला पहिले कॅरेक्टर काढणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी साईन ॲज इट इज ठेवायचं, व्यवस्थित मांडणी करायची. मांडणीला बी खूप महत्त्व आहे. साईन एकीकडे जाते, नंबर एकीकडे जाते. 4 कसं लिहावं, 7 कसं लिहावं, तुमचे प्रॉब्लेम इथून सुरू होतात. आता बघा 50चा लॉग 2मध्ये आणि 3मध्ये पाहायचं. लॉग टेबल बघू रे. फिफ्टीचा लॉग 2मध्ये, हे बघा हे तुमच्यासाठी वाढून ठेवलेलं आहे 4 पार्टपासून, याला अजून काढलो नाही. लॉगमध्ये पहिले 2 डिजिट व्हर्टिकल कॉलममध्ये पाहायचे, नंतरच्या 2 डिजिटला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, एक लॉगॅरिथम सेक्शन, एक मीन डिफरन्स सेक्शन. पहिल्या 2 डिजिटचा लॉग पाहायचा आहे 3ऱ्या डिजिटमध्ये आणि 4थ्या डिजिटमध्ये पाहायचं आहे मीन डिफरन्स. 50चा लॉग 2मध्ये आणि मीन डिफरन्स 3मध्ये पाहायचा आहे. इथं 50 कुठं दिसायला का नाही, हे तुम्हाला डेमोसाठी ठेवलं, याच्यावरचे ऑपरेशन नाहीत. तर 50चा लॉग 2मध्ये येते. तुमच्याकडे लॉग असला पाहिजे. व्हिडिओ पाहिल्या तर नोटबुक घेऊन बसा, लॉग टेबल घेऊन बसा आणि मनापासून अभ्यास केला तरच शिकाल. झोपून बघू नका, काही आवश्यकता नाही. 50चा 0 1 2, 2मध्ये लॉग आहे बाळांनो 7007. 50चा लॉग 2मध्ये, मीन डिफरन्स 3मध्ये, 50चा लॉग 2मध्ये आहे 7007. हे मीन डिफरन्सचं सेक्शन, हे लॉगचं सेक्शन. मीन डिफरन्स बघायचा आहे 3मध्ये. 3मध्ये मीन डिफरन्स आहे 3. या दोघाचं काय होईल, ॲडिशन होईल. 7007 प्लस 3 7010. काही घाबरायचं नाही, मांडून घ्या. 7010. 50चा 2मध्ये लॉग, 3मध्ये मीन डिफरन्स. आता इथं बघा डिजिट किती आहेत, 2च आहेत. 12 12. तिसरा कुठं आहे डिजिट, काही आवश्यकता नाही. 14 कुठं आहे, काही आवश्यकता नाही. आपली लिमिट अशी होती की लॉग मिनिमम मॅक्सिमम 4 डिजिटचा बघता येते. मग 2 डिजिटचा बघता येते का, बघता येते. 1 डिजिटचा बघता येते का, बिलकुल बघता येते बाळांनो. आता 12चा लॉग बघावं कुठं, 0 बघावं. आपलं काय चाललंय, 12चा लॉग इथं बी असेल बघा. 12चा लॉग 0मध्ये 0792 दिसायला का.
12चा लॉग 0 मध्ये 0792. मीन डिफरन्स काय ॲड करायची गरज नाही, नाहीच आहे. 0.0792 0792 आलं. सेम आता इथे किती डिजिट आहेत बाळांनो? 3 डिजिट आहेत. 48चा लॉग बघा कशात? 6 मध्ये. मीन डिफरन्स काय ॲड नाही आहे, चौथा डिजिट नाही आहे. 48चा पाहायचा आहे 6 मध्ये. 48चा 6 मध्ये 6866 6866. 0.14चा 5 मध्ये 14चा 5 मध्ये 14चा हे दिसाल का बघा. 14चा 5 मध्ये या कॉलमनं जा. 14चा लॉग 5 मध्ये 14चा लॉग 5 मध्ये 1614. ठीक आहे. आता याचं काय करू आपण करू याचं ॲडिशन. या दोघाचं ॲडिशन करून बघा. या दोघाचं ॲडिशन, याचं ॲडिशन तुम्हाला जमलं का? करून बघायला पाहिजे होतं. तरी माझा सल्ला असा आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही स्वतः करून पहा. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट केव्हा जमते? तुम्ही 5-50 वेळेस 100 वेळेस करून बघल्या तरच जमल ना. असं नाही ना येणार. इकडं बघा. आता या दोघांचं आपल्याला सरळ सरळ ॲडिशन करायचं. 1.7010. इकडं काय? बार टू काही नाही, -2च आहे. फक्त कॅरेक्टर कधी मायनस नसते म्हणून आपल्याला डोक्यावर मायनस साईन द्यावं लागते. बार 2.0792. काय करायचं होतं आपल्याला? याचं ऑपरेशन काय बाळांनो? ॲडिशन. 0 + 2 2, 9 1 10 0 7 1 7 1 8 7 7. बार 2 + 1 म्हणजे -2 + 1. इफेक्ट काय होईल रे? -1. आता -1 लिहायचं कसं? बार 1. सिम्पल आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. इकडलं बी ऑपरेशन करून घेऊ. 0.6866 प्लस बार 1.1614. 6 4 10 0 7 1 6 1 7 1 8 8 6 14 4 1 6 1 7 1 8. 0 मध्ये बार 1 टाकला. बार 1च उरेल बाळांनो. बार 1.7802 मायनस एवढ्याचं उत्तर काय आलं? बार 1.7802. हे मायनसला मायनस. एवढ्या पार्टचं आन्सर काय आलं? बार 1.8480. लॉगमध्ये एक ऑपरेशन बाकी आहे मित्रांनो. बार 1.7802 मायनस बार 1.8480. आता याचं आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन. बार 1.7802 मायनसचं ऑपरेशन आहे, मायनस साईन घेतलं आहे आपण. अगेन काय आहे खाली? बार 1.8480. आता तुमचं लक असं आहे की तुम्हाला असे प्रॉब्लेम एक्झाम्पल पुढे यायले की वरचा मॅन्टिसा छोटा. आपल्याला मॅन्टिसा कॅरेक्टर आपण पाहून घेतलो होतं. इकडला पार्ट कॅरेक्टर आहे, इकडला पार्ट मॅन्टिसा आहे. दोघांचा काही संबंध नाही आहे. वरचा मॅन्टिसा छोटा आहे, खालचा मॅन्टिसा मोठा आहे. छोट्यातून मोठी गोष्ट सबट्रॅक्ट होत नाही. मग इथं आपण एक अल्टरनेटिव्ह काढला होता
इकडं -1 म्हणजेच -1 ॲडजस्ट करा आणि या पार्टमध्ये +1 ॲडजस्ट करा. -1 +1 इफेक्ट 0 होतो, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपल्याला काय करायचं बाळांनो, या 1ला इकडे घ्यायचं आहे. कॅरेक्टर आपण ॲडजस्ट केलो 1.7802 मायनस मॅन्टिसातून मॅन्टिसा काढायला बाळांनो आपण 0.8480. आता हा कॅरेक्टर मॅन्टिसा नाही, हा एक प्युअर नंबर आहे 1.7802. 2 मधून 0 गेले 2, 10 मधून 8 गेले 2, 7 उरले, 7तून 4 गेले 3, इथं उरले 7, इकडला एक इकडं आला 17, 17तून 8 गेले 9. आता बघा आपला मॅन्टिसा काय आला रे बाळांनो, 0.9322. इकडं काय करायचं, बार वन -1 काय होईल बाळांनो, -2. -2ला कसं लिहू शकतो आपण, -2. आता बघा मायनस इंटू -1 याचं काय होईल, मायनस इंटू मायनस +1. आता बघा -2 +1 काय होईल, -1. मग -1ला लिहायची परंपरा कशी आहे, -1. सेम इफेक्ट आहे, मायनस इंटू मायनस हे होईल +1. -2 +1. नीट बघा साईन मायनस इंटू मायनस, तुम्ही फक्त मायनस साईन डोक्यावर लिहिताय, मायनस साईन डोक्यावर लिहिताय म्हणजे त्याला आपण बार म्हणतोय. म्हणायची परंपरा आहे. लॉग आपल्या देशामध्ये कोणी शोध लावला नाही, दुसऱ्या देशामध्ये शोध लागला. त्यांनी म्हणले याला मायनस साईन लावू नका बाळांनो, याच्या डोसक्यावर बार द्या, घ्या बार. -2 +1 कॅरेक्टर, -2 कॅरेक्टर +1 कॅरेक्टर काय होईल इफेक्ट, -2 +1 दॅट इज -1. कॅरेक्टर काय यायला बाळांनो, -1. इकडं काय आलं उत्तर मग शेवटी, 1.9322. 9322. आता आपल्याला पाहायचं याचा अँटीलॉग आणि आपलं इथलं पेंडिंग आहे बाळांनो, बघू या पार्टमध्ये. बार 1.9322. अँटीलॉग कशाचा बघायचं आहे मित्रांनो, अँटीलॉग आपल्याला पाहायचा आहे फक्त मॅन्टिसाचा. मॅन्टिसा पार्ट केवढा आहे, 0.9322. लॉग टेबल ओवर 0.93चा 22. अँटीलॉग काढा. लॉग आणि अँटीलॉगमध्ये विद्यार्थी खूप बऱ्याच कन्फ्यूज होतात, खूप सारे प्रॉब्लेम चुकतात. 0.93 इकडं बघा अँटीलॉग, हे पॉईंट लावून आहे, डेसिमल पॉईंट सोबत जे उरलेला फ्रॅक्शन पार्ट आहे त्याला आपण मॅन्टिसा म्हणतो. 0.93चा अँटीलॉग बघायचा आहे 2 मध्ये. 0.93चा 2 मध्ये आहे 8551. आणि कुठं गेलास रे बाबा, मीन डिफरन्स पण 2 मध्ये मीन डिफरन्स आहे 4. बघा सर्च करा, ॲड करायचं आपल्याला 5 5 5 8 8555. हे काय आला अँटीलॉग. अँटीलॉग आल्यावर आपला पहिला रूल काय, एक डिजिट सोडा आणि डेसिमल पॉईंट देऊन टाका. 1 डिजिट सोडला, डेसिमल पॉईंट सोडून टाकला. का सोडला माहीत नाही, त्याचं बी कारण आहे हो. हे बघा, हे आहे आपलं कॅरेक्टर. आपला डायलॉग होता, कुठे गेला, मोडला. कॅरेक्टर बिकम्स पॉवर इंटू 10 to the power -1. कॅरेक्टर काय झालं बाळांनो, पॉवर झाला. आपला एक पेंडिंग पॉवर होता, इथं आहे 10 to the power 9, त्याला बी इकडं घ्या, इंटू 10 to the power 9. 8.555. 9 मधून 1 गेले, 10चा पॉवर 8.
8.555 इंटू 10⁸ बघा कसा परफेक्ट युनिटरी नंबर जमलाय. आपण शिकलो होतो ना युनिटरी नंबर. असो मित्रांनो, आता बघा हे गणित आहे. रँडमली नंबर चूज करा, कुठून एक्झाम्पल सेट करू नका. तुमच्या मनात आलेला नंबर घ्या, 4 डिजिट घ्या, 5 डिजिट घ्या, याचा राऊंड ऑफ करा. असे वेगळे वेगळे नंबर्स घ्या. असे जवळपास तुम्ही 25 ते 30 एक्झाम्पल सोडवा. हळूहळू तुमचा टाईम कमी व्हावा. हे सगळं तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करा की हे तोंडानं तुम्ही ओरल हे प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे, अर्धा पावरचा तरी पार्ट. आणि खूप कमी वेळेस तुम्हाला या ऑपरेशनची गरज पडेल. तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्याएवढं सोपं नाही. मोजून 1 ते 2 मिनटात. आता व्हिडिओला किती वेळ लागला मला नाही माहिती, जवळपास अर्ध्या तास 15-20 मिनटाच्या वर तर गेलंच असेल. बट ह्या सगळ्या पार्टला, या प्रॉब्लेमला सोडवायला मित्रांनो 2 मिनटाच्या वर 1 सेकंद लागत नाही. मोजून 2 मिनटं लई झाले. अनुभव आहे म्हणून बोलतो. 2 मिनटाच्या वर लागत नाही. एवढी प्रॅक्टिस तुम्ही करा. ठीक आहे. तर इथं आपली लॉग टेबलची सिरीज संपली. पण मला काही गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला. स्क्वेअर रूट, नॅचरल सायन्स. पण हे चालते, बघू झाला तर एखादा पार्ट बनवेल मित्रांनो. नाहीतर मी 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11 पार्ट बनवावं असं म्हटलं, म्हणून मी 10th A 10B असे काही पार्ट बनवलेले आहेत. काही हरकत नाही, जमला तर एक पार्ट वाढवतो. पण तुम्ही प्रॅक्टिस करा, खुश राहा मित्रांनो. अभ्यास करा. अभ्यासाला पर्याय नाही, मेहनतीला अल्टरनेटिव्ह नसतो. जय हिंद मित्रांनो.